अतिशय प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची आज दिल्लीत घोषणा झाली। मराठी सिनेमांसाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब म्हणावी लागेल, कारण कासव या मराठी चित्रपटानं सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपटाचा किताब पटकावत सुवर्ण कमळावर आपलं नाव कोरलं आणि 64व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठीचा झेंडा फडकवत ठेवला। जाणून घेऊयात आणखीन कोणत्या विभागांमध्ये मराठी चित्रपटांनी बाजी मारली। दशक्रियाने सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा म्हणून रजत कमळवर नाव कोरलं। राजेश मापुसकर यांना व्हेंटिलेटर चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार घोषित झाला, तर व्हेंटिलेटर सिनेमाला सर्वोत्कृष्ट संकलन आणि पुनर्ध्वनिमुद्रण असे आणखीन 2 पुरस्कार जाहीर झाले। त्याशिवाय बेस्ट अडॅप्टेड स्क्रीन प्लेचा पुरस्कार संजय कृष्णाजी पाटील यांना दशक्रिया चित्रपटासाठी मिळाला। महत्त्वाचं म्हणजे दशक्रिया चित्रपटासाठीच मनोज जोशी यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झालाय। सायकल या सिनेमातील सर्वोत्कृष्ट वेशभूषेसाठी सचिन लवलेकर यांना पुरस्कार घोषित झाला। नॉन फीचर फिल्म या विभागात आबा ऐकताय ना यासाठी आदित्य सुहास जांभळेला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून पुरस्कार घोषित झालाय आणि ज्या पुरस्काराकडे सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या असा सर्वोत्कृष्ट सिनेमाचा बहुमान आपल्या मराठी सिनेमा कासवला मिळाला। हा पुरस्कार घोषित होताच या सिनेमाच्या निर्मात्या आणि दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांनी राजश्री मराठी सोबत बोलताना म्हटलंय, आजचा दिवस मराठी चित्रपटांसाठी खूपच अभिमानाचा म्हणता येईल। मी या बातमीनं खूपच आनंदी आहे। हे सारं श्रेय मी माझ्या संपूर्ण टीमला देते। तसंच कासव सारख्या संवेदनशील चित्रपटांची गरज आज आपल्या समाजाला आहे आणि हेच आजच्या पुरस्कारातून सिद्ध झालंय। एकंदरीतच याही वर्षी मराठी चित्रपटांनी राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये विविध विभागात आपली मोहोर उमटवल्यानं मराठी सिनेविश्वात चैतन्याचं वातावरण आहे। 64व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात विजेत्या कलाकारांचं राजश्री मराठीतर्फे मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा। नमस्कार, मी अमृता सुभाष। प्लीज सबस्क्राइब टू राजश्री मराठी।